जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। शहादा येथील बसस्थानकाची अवस्था अक्षरशः दयनीय झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। अवघ्या 3-4 महिन्यात पावसाळा सुरू होणार असताना प्रशासन मात्र अजूनही ढिम्म असल्याचे चित्र दिसत आहे। बसस्थानकाच्या परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे। पावसाळ्यात त्या खड्ड्यात पाणी साचल्यास अपघातांची शक्यता नाकारता येत नाही। बसस्थानकातील अस्वच्छता तर कळसाला पोहोचली आहे। सर्वत्र कचऱ्याचे ढीग, साचलेले पाणी आणि दुर्गंधी यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। स्वच्छतेसाठी जबाबदार यंत्रणा नेमकी काय करत आहे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। इतकेच नव्हे तर बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची पाणपोई देखील उपलब्ध नाही। उन्हाच्या कडाक्यात प्रवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे। प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे सरळ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। शिवाय बसस्थानक परिसरात टवाळखोरांचा वाढता वावर ही गंभीर बाब ठरत आहे। त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। सुरक्षा यंत्रणा कुठे गायब झाली आहे असा सवाल उपस्थित होत आहे। पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची डागडुजी, स्वच्छतेची मोहीम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुरक्षा वाढविण्याची तातडीची गरज आहे। अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका सामान्य प्रवाशांना बसत राहील यात शंका नाही। आता तरी प्रशासन जागे होणार का असा संतप्त प्रश्न शहादा शहरातील नागरिक विचारत आहेत। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।